GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। उंडणगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू आणि पात्र नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सिल्लोड प्रतिनिधी धनदांडग्या व्यक्तींना एकाच घरात दोन घरकुल योजनांचा लाभ दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। उंडणगाव इथं 17 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या ऐतिहासिक ग्रामसभेत ग्रामस्थांनी विहिरी, घरकुल आणि गायगोठे यांसारख्या योजनांचे अर्ज पारदर्शक पद्धतीने लाईव्ह स्वरूपात भरावेत आणि कोणाकडूनही पैशाची मागणी करू नये अशी मागणी केली आहे। मॅरेज सर्टिफिकेटसाठी ही पैशाची मागणी करण्यात येऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली। याचबरोबर गट क्रमांक 435 मध्ये एका व्यक्तीकडून 2 किंवा त्यापेक्षा अधिक जागा बळकावून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून ग्रामपंचायत याबाबत मूग गिळून गप्प का असा सवाल उपस्थित करण्यात आला। तर गट क्रमांक 778 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। हे अतिक्रमण तात्काळ हटवून ग्रामपंचायतीमार्फत गाळे बांधावेत आणि स्थानिक नागरिकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। बाजारपट्टा परिसरातील मूळ मालकांच्या दुकानांचे पंचनामे करून दुकान मूळ मालकांना परत द्यावीत किंवा ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात घ्यावीत अशी मागणीही ग्रामसभेत करण्यात आली। उंडणगाव ग्रामपंचायत हद्दीतील सिगरवल परिसर केवळ मतदारांसाठीच ग्रामपंचायत हद्दीत आहे का असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला असून येथील नागरिकांना शासकीय योजनांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली। गावातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला असून संपूर्ण गावासाठी केवळ एक घंटागाडी असल्यानं ती फक्त 2 ते 3 गल्ल्यांमध्येच दिसते आणि अर्ध्या गावात घाणीचं साम्राज्य निर्माण झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। दरम्यान ग्रामविकास अधिकारी गेल्या जवळपास 10 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। महाराष्ट्र शासकीय सेवकांच्या बदल्यांच्या कायद्यानुसार सामान्यतः एका पदावरील नियुक्तीचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो। त्यामुळे संबंधित ग्रामविकास अधिकारी जवळपास 10 वर्षांहून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यास त्यांना इतका दीर्घकाळ एका ठिकाणी ठेवण्यामागे कोणते शासकीय आदेश, कारणे किंवा सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी आहे याची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ते ऐकले जातील पण तुम्ही शांततेत सांगा। खाली बसून द्या पैलवान, खाली बसून द्या सगळे। अरे खाली या, खाली या, तुम्ही खाली दिसते अशी ग्रामसभा होत नाही असं ना। त्याला प्रश्न विचारा, त्याचे उत्तर मी ऐकून घ्या तुम्ही। अंबाई रोड लगत 778 तसेच हळदा रोडवरील शासकीय दवाखान्याच्या मागील ग्रामपंचायत व शासकीय जागेवर अतिक्रमण हटवणे, सदर जागेचे ग्राम विकास वापर करण्याबाबत 17 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या उंडणगाव ग्रामपंचायत ग्रामसभेत निवेदन सादर करण्यात येते की उंडणगाव ग्रामपंचायतच्या मालकीच्या अंबाई रोड लगत 778 मधील जागेत जागा असून सदर जागा ही व्यक्तीने अतिक्रमण केलेला आहे, वैयक्तिक व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे। सदर गटाची शासकीय मोजणी झाली असून अतिक्रमण बाब स्पष्ट झाली आहे। तसेच अतिक्रमण हटवण्याबाबत माननीय तहसीलदार साहेब आदेश व पोलीस बंदोबस्ताच्या आदेशानंतर मागील 3 वर्षापासून अतिक्रमण हटवणे ठोस कारवाई झालेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। तसेच हळदा रोडवरील शासकीय दवाखान्यामागील जागा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे। या जागेचे संरक्षणासाठी ग्रामपंचायतने यापूर्वी लोखंडी जाळी कंपाऊंड केले होते, मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पुन्हा काही व्यक्तींनी सदर जागेवर अतिक्रमण केलेले आहे। ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर संरक्षण करून ती योग्य पद्धतीने उपयोग केल्यास ग्रामपंचायतचे नियमित उत्पन्न व साधन उपलब्ध होऊ शकते। तसेच गावातील अनेक बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी होऊ शकते। त्यामुळे अंबाई रोडवरील गट नंबर 778 अतिक्रमण हटविल्यानंतर सदर ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायतने शासनाच्या व ग्रामपंचायतच्या नियमाच्या अधीन राहून त्या ठिकाणी नियोजित पद्धतीने व्यावसायिक दुकान गाळे उभारण्यात यावे। हे गाळे गावातील पात्र बेरोजगार तरुणांना पारदर्शक पद्धतीने आवश्यक त्या अटी व नियम निश्चित करून भाडे तत्वावर उपलब्ध करून द्यावे। यामुळे एकीकडे गावातील बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल, तसेच दुसरीकडे ग्रामपंचायतचे दरमहा नियमित भाडे उत्पन्न मिळेल।
ग्रामपंचायतचे आर्थिक उत्पन्न वाढीस मदत होईल. सदर उत्पन्नाचा वापर गावातील विकासाच्या स्वच्छ व पाणी पुरवठा, पथदिवे व इतर सार्वजनिक सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे ग्रामसभेत आमच्या पुढील मागण्या अंबाई रोड लगतील 778 मधील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर सर्व अतिक्रमण तात्काळ पंचनामे करण्यात यावे. शासकीय मोजणीच्या आधारे अतिक्रमण क्षेत्रात निश्चित करून अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे. माननीय तहसीलदार साहेब यांना अतिक्रमण हटविण्याचे आदेश तातडीने अंमलबजावणी करावी. आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्त घेऊन अंबाई रोड लगतील गट नंबर 778 अतिक्रमण हटवण्यात यावे. हळदा रोडवर शासकीय दवाखान्याच्या मागील जागेवर अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे. अतिक्रमण हटवल्यानंतर ग्रामपंचायत मालकीची उपलब्ध जागा अधिकृत मोजणी व नियोजन करावे. व्यावसायिक दुकान गाळे उभारण्याचे प्रस्ताव तयार करावा. सदरी दुकान गाळे गावातील बेरोजगार तरुणांना प्राधान्याने पारदर्शक पद्धतीने नियमानुसार भाडे तत्वावर देण्यात यावे. दुकान भाडे ग्रामपंचायतच्या ठरावानुसार निश्चित करून त्यावर ग्रामपंचायतचे नियमित उत्पन्न मिळेल अशा व्यवस्था करण्यात यावी. दुकान वाटप करताना कोणत्याही व्यक्तीला अनधिकृत किंवा कायमस्वरूपी ताबा देऊ नये. सदर व्यवसाय अधिकृत करा व ग्रामपंचायतच्या नियमानुसार करण्यात यावा. हळदा रोड शासकीय दवाखान्यामागील जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून लोखंडी जाळीचं कंपाऊंड दुरुस्त करून जागा सुरक्षित करावी. मागील 3 वर्षापासून अंबाई रोड गट नंबर 778 मध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई का झाली नाही याबाबत ग्रामविकास अधिकारी ग्रामसभेसमोर खुलासा करावा. ग्रामपंचायत मालकीची सर्व जागा पाहणी करून त्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी योग्य ते पद्धतीने करण्यात यावी. स्वतंत्र आराखडा तयार करावा असा सदर अतिक्रमणाबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन पुढील 30 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालय समोर लोकशाही पद्धतीने उपोषण इशारा देण्यात येतो आहे. त्या उद्भवण्याची परिस्थिती जबाबदारी संबंधित प्रशासन ग्रामविकास अधिकारी उंडणगाव यांची राहील. ती ग्रामसभेने या विषयावर गंभीर्याने दखल घेऊन अतिक्रमण तात्काळ हटविण्यात ग्रामपंचायत मालकीच्या जागा गावाच्या विकासासाठी उपयोग करून बेरोजगार तरुणांना शासकीय गाळे उपलब्ध करून देणे, त्यातून ग्रामपंचायत उत्पन्न वाढेल याबाबत ठोस ठराव घ्यावा ही विनंती. दिनांक संजय बाबूराव धनवई, राहणार उंडणगाव. ग्रामसभेत ठराव निवेदन केलेलं आहे की आपलं जे 778 आहे हे अतिक्रमण काढण्यात यावे. सांगा काय करायचं आहे ग्रामसभेमध्ये? ग्रामपंचायत मालकीचे एक दुसरा अर्ज आहे. ग्रामपंचायत मालकीचे बसस्थान रोड बाजारपेठ परिसरात जागा तपासणी करून सर्व दुकानाचे पंचनामे करून मूळ लाभधारक खात्री करणे, तसेच अनधिकृत ताबा व परिस्थितीची विक्रीची संबंधित करण्याबाबत महोदय, उंडणगाव ग्रामपंचायत मालकीची काही जागा 25 ते 30 वर्षापूर्वी गावातील गरीब गरजू व नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर जागेवर अनेक नागरिकांनी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केलेला आहे. मात्र सद्यस्थितीत या जागेपैकी काही जागा मूळ लाभार्थी गाव सोडून गावाबाहेर व्यवसाय गेलेले आहे किंवा त्या जागेवर स्वतःचा व्यवसाय करत नाही. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत मालकीचे बसस्थानक ते रोड बाजारपेठ परिसरात मौल्यवान जागा परस्पर लाखो रुपये विक्री व हस्तांतर होत असल्याबाबत निर्देश येत आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अशा प्रकारे परस्पर विक्री अथवा हस्तांतर झालेल्या ग्रामपंचायत मालकीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मालकीची सर्व दुकाने व जागेचे तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा. प्रत्येक दुकानात बाबत खालील बाबी खात्री करावी. सदर जागा ग्रामपंचायत मालकीची आहे किंवा नाही याची खात्री करावी. सदर जागा पूर्वी कोणत्या व्यक्तीला उदरनिर्वाहासाठी देण्यात आली होती याची कागदपत्रे आधी पडताळणी करावी. ज्याच्या नावावर जागा देण्यात आली तेच व्यक्ती सध्या त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे का याची पाहणी करून खात्री करावी. मूळ लाभार्थ्याचे गाव सोडून बाहेर गावी गेले असेल किंवा ते स्वतः व्यवसाय करत नसेल
त्या जागेवर सध्या कोणता ताबा आहे याची नोंद पंचनामे करावा. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता दुसऱ्या व्यक्तीने दुकान अथवा व्यवसाय सुरू केला असल्यास त्याची स्वतंत्र पंचनामा करावा. ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर परस्पर विक्री, भाडेपट्टे, हस्तांतर अथवा ताबा देणे आला की याची चौकशी करून नोंद घेण्यात यावी. अनधिकृत व्यक्तीच्या ताब्यात आढळल्यास नियमानुसार तात्काळ कारवाई करून संबंधित जागेवर ग्रामपंचायतीने ताबा घ्यावा. तसेच ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अनधिकृतरित्या दुसरा व्यक्ती व्यवसाय करीत असल्याचे पंचनामा स्पष्ट झाला संबंधित व्यक्ती नियमानुसार नोटीस देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि सक्षम प्राधिकाराच्या आदेशानुसार सर्व दुकाने सील करण्याची कारवाई करावी. ग्रामपंचायत मालकीची जागा व सार्वजनिक मालमत्ता असल्याने त्याचा गैरवापर होऊ नये तसेच त्या जागेच्या परस्पर विक्री होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्या जागा मूळ लाभार्थ्यांना सोडून दिल्या आहेत किंवा त्यांचा गैरवापर होत अशा जागा नियमानुसार ग्रामपंचायत ताब्यात घेऊन गावातील गरीब, गरजू, होतकरी व बेरोजगार तरुणांना त्याचा उदरनिर्वाहासाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याची ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात यावा. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2026 होणाऱ्या ग्रामसभेत विषय तातडीने चर्चेस घेऊन सर्व ग्रामपंचायत मालकीची दुकाने व जागेस पंचनामे करून मूळ लाभार्थ्यांना पडताळणी करून अनधिकृत ताबा धोरण, परस्पर विक्री, हस्तांतर प्रतिबंध करणे, अनधिकृत ताबेदार नियमानुसार कारवाई करणे व आवश्यकतेनुसार सक्षम अधिकाऱ्याचे आदेशित दुकाने सील करणे तसेच रिक्त झालेल्या जागा गावातील रोजगार व बेरोजगारांना उदरनिर्वाहासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ठराव घेण्यात यावा ही नम्र विनंती. हे पण अर्ज संजय बाबूराव धनवईने दिलेला आहे. आता त्याच्या नियमानुसार त्यांना नोटिसा देऊन उद्या पंचनामा करून कोणाच्या ताब्यात आहे काय आहे त्याला 3 नोटिसा देऊन मग आपल्याला पोलीस स्टेशन कडून त्याचं मार्गदर्शन घेऊन ते करावं लागेल. तर याची अंमलबजावणी किती दिवसात होणार? याची अंमलबजावणी किती दिवसात होणार? नाही तर मला तसं लेखी सुरुवात सांगा ना, किती दिवसात कारवाई होणार? हे बघा, हे काही एका दिवसाचं काम नाहीये. याच्यासाठी नियमाप्रमाणे मी कारवाई सुरू करून देईल. तुम्हाला ज्यांनी अर्ज दिलेला आहे मी त्यांना ते अपडेट देत जाईल. बर बर चालेल. हा अपंग लोक आहे उंडण गावात त्यांना घरकुल देणे साहेबांनी व जे 5% निधी वाटप नाही केली. जे पहिले आम्ही आलेलो होतो म्हणजे दिव्यांग आहे का, ऑनलाईन आहे का, आता ऑनलाईन असल्यावर बी तुम्ही वाटलेली नाही 5% निधी. ज्यांना राशन कार्ड नाही त्यांना बनवून देणे याची काळजी घेणे. आमच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे गट्टू बसवले होते आपण ते अधोरी आहे. पुन्हा आमची गल्ली अधोरी आहे. पिपळापासून ते सरवतीचं पाणी तुंबतंय. त्याची तुम्ही हे घ्या, काळजी घ्या. हे बघा, ऐका, जसं बजेट आलं तसं टप्प्याटप्प्यानं काम चालू आहे. प्रस्ताव पाठवलेला आहे, मंजूर झाल्यानंतर करण्यात येईल. सगळ्या वाडीवर आपलं नंगीबू वाडीवर आहे, तिथे पाणी नाही, टाकी नाही. सगळे लोक पाय पडतात, तिथे पाय धुवून जात्या. तिथे वाडीत पाणी कोण नाही, त्याला फिल्टर पाणी सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे आम्ही डोरे आम्ही करू पाणी बॅग. मग आम्ही डोरे हे माणसं आबू जानवर आहे पुरे. आमच्या वाडीवर पाईपलाईन पाहिजे. 3दा आलो आम्ही ऐकणार नाही आता. ते बघा, नंगेबावर नवीन पाईपलाईन झालेली आहे पण ती योजना, अरे ऐका ना हो. हे बघा, पाईपलाईन झालेली आहे पण अजून ठेकेदाराकडून आपल्या ताब्यात आलेली नाही पाण्याची टाकी. ज्यावेळेस पाण्याची टाकी येईल तोपर्यंत तेव्हा आपण तुम्हाला नळ कनेक्शन जोडलं जाईल. पण तोपर्यंत आपण जे पालोद धरणावरून पाणी येतं तिथं आपण तिथं नळ काढून दिलेला आहे नंगेबावर. आणि ऐका, आता तुमचा एक प्रश्न आहे तिथं होत पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला प्रशासकाला ऑर्डर येईल की बा आम्हाला खर्च करायचा अधिकार येईल त्यावेळेस तुम्हाला तिथं पाण्याची टाकी बनवून देण्यात येईल. अरे बाबा, तुमची ऐका, मी तुमची कळकळ समजू शकतो
पण आम्हाला कोर्टानं जो आदेश दिलेला आहे आम्ही त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही ना. आमच्या बी तर समस्या जाणून घ्या. एक मिनिट साहेब, आपला दलित वस्ती चावडीजवळ जे फ्लेवर प्लॉट बसवले ते किती होते आणि त्याचं बजेट काय आहे ते थोडं सांगा बरं. हे बघा, आता जे आपल्या चावडीजवळ बसवलेलं होतं हे 4 लाख रुपयाचं काम होतं आणि अजून ग्रामपंचायतला ते बिल मिळालेलं नाहीये, पण काम कम्प्लीट केलं ते. हा तेवढंच होतं. हो 4 लाख रुपये होतं का. हे बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता ऐका ना, अरे माझं ऐका ना, द्यायला तयार नाही तुम्ही. हे बघा ऐका, हे बघा आता असं काही नाहीये. जितकं शासनानं काम सांगितलं तितकं काम ग्रामपंचायतला करावंच लागतं. असं नाहीये की समजा 10 बरास काम आहे आणि आम्ही 5 बरास करून 5 बरासचे पैसे खाऊ, असं कुठेही होत नाही. मला शासन पगार देतं, खोटं काम केलं. ऐका ना, माझं म्हणणं पण ऐकून नाही घेत राव तुम्ही. कारण शासनाने जे काम सांगितलं, जितकं बरास सांगितलं तितकं काम ग्रामपंचायतला करावंच लागतं. त्याच्यात एक नया पैसे कमी होत नसतं. आता हे बघा, गट्टू चोरून नेले, हा माझा जॉब. ज्या वेळेस लोकांनी गट्टू चोरून जरी नेले, ऐका ना, तर ज्या वेळेस आमचे इंजिनियर आले त्यांनी सांगितलं हे काम कमी लोकांनी चोरून नेले, तरी आम्ही ते गट्टू आणून बसून दिले पुढं. तुम्ही सांगा तुमच्या देखत बसले का नाही डबल. अरे कम नाही पडले भाऊ, लोकांनी नेल्यामुळे बसवावं लागले डबल. मग तुम्ही हे पण जाणून नाही घेत का. अरे बाबा, चोरून नेलं कोणाकोणावर पोलीस केस करू मी. हा, अरे नेलं बाबा तर मी कोणाकोणावर करू पोलीस केस करू. सर, आमचे जे मुस्लिम समाजी शादीखाना आहे त्याच्यासाठी 100-150 लोकांची सिग्नेचर घेऊन तुम्हाला अर्ज दिलेली आहे. आम्हाला त्यासाठी बांधकाम करायचं आहे, कंपाऊंड बांधकाम करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला परवानगी देणे, त्याच्यात तुम्ही म्हणजे काही किंतूपर्यंत म्हणे तर ते आम्ही क्लिअर करून देऊ. आम्हाला ते अर्ज देऊन 3 महिने झाले साहेब. तुम्ही आजपर्यंत आम्हाला त्याचं उत्तर किंवा लेखीमध्ये काही दिलेलं नाही. त्याचा आमचं काम ते मार्ग लावून देणे. हे बघा, यांनी अर्ज दिलेला आहे. ऐका, अरे 2 मिनिटं याचा प्रश्न. हे बघा, आता यांनी अर्ज दिलेला आहे, पण आता सध्याला बॉडी कार्यरत नसल्यामुळे प्रशासक आणि मी याचा ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमच्या गावात बॉडी तयार होईल त्यावेळेस ठराव घेऊन तुमच्या जागेचा प्रश्न निकाली लावून देण्यात येईल. मित्रभाई, शाळेजवळ 10,000 रुपये खर्च करून तिथे तुम्ही आम्ही झाडं लावले होते, तुम्ही पाठी ठोकली. तिथे एवढी घाण आहे, गावात घंटागाडी फिरते ना. आमच्या घराजवळ एवढी घाण आहे आणि अर्ध गाव तिकडे शेतामध्ये जातं. तिथे रस्ता राहिलच नाही, पाऊल वाट राहिले. रोड बनवले पण पाऊल वाट राहिले ते एक. आणि आता काय करायला. हा, आणि पा नदीची संरक्षण भीत होती, ती येऊन मंजूर होऊन चालल्या गेली. आमच्या घराला 3दा पाणी लागलं. मग घर गाव ठाण्यात आहे, बरोबर आहे का. हे बघा, खंडाळी शहर आम्ही प्रत्येक समजा महिन्याभराला 3 महिन्याला आम्ही JCB ते साफ करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आता त्यांनी सांगितलं घाण आहे, आम्ही घाण उचलून घेऊ. दुसरी गोष्ट अशी, संरक्षण भिंतीचं काम मंजूर होऊन आलेलं नव्हतं, परंतु नदी संवर्धन मध्ये आपण प्रस्ताव पाठवलेला होता शासनाला, पण त्याच्यावर अजून काही अंमलबजावणी झाली नाही. तर ते काम मंजूर झालं असतं तर तुमचं संरक्षण भिंतीचं काम पूर्ण झालं असतं. हे तुमच्या गावातले पंकज भाईला यांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारा मी खोटं बोलत असेल तर. तुमचं म्हणणं पटलं मला, पण तुम्ही साफ का कर द्या. कोणाचं लग्न कार्य शाळेवर असलं तेव्हा कर द्या. ते 12 महिने तसंच राहतं रोडवर, 12 महिने तसंच राहते. हॅलो, आलं 15 वर्ष मच्छी मार्केटचे इतका परेशान आम्हाला काय सांगतो. मला इतकी तपलीक आहे मरणाची. याला किती आज 4 अर्ज दिले म्या. हा, या ना आम्हाला जागा तवरूत द्या तिथे. हा, मच्छी मार्केट जागा घ्या आता आमची त्याच्यात. ज्या वेळेस हे 778चं मॅटर क्लिअर होईल त्यावेळेसच हे काम करता येईल, तसं आम्हाला काही करता येणार नाही. हा, असे बरेच नाही. आपल्या हुंडण गावात 17 ग्रामपंचायत सदस्य आहे. आपली मोठी बावडी आहे. आपल्या हुंडण गावाला घंटा गाडी किती आहे. आणि सर, तुम्ही भरपूर ठिकाणी हे प्रश्न बोर्ड लावलेले आहे का इटी कोणी कसा टाकला तर त्याच्यावर योग्य दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत तुम्ही किती लोक कारवाई केली.
कुठेच कारवाई केलेली नाही साहेब. आणि कचऱ्याचे तुम्ही भाडे लावलेले त्याच्यावर कुठेही अंमलबजावणी नाही. आणि एक घंटा गाडी पुरे गावात कसं हँडल करणार ते? हे बघा हॅलो ना आता नवीन आराखड्यामध्ये एक घंटा गाडी वाढून घ्या आपल्या याच्या डीपीटीसी मधून म्हणा का आपल्या 15 युक्त मधून म्हणा, तर तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. 16 युक्त आयोग मधून एक घंटा गाडी वाढून घेऊ आणि स्पेशल प्लॉटवर देऊन देते. हा बोला. भैया मी सांगतो, यांचे जे सफाई कर्मचारी आहे त्यांचे वारंवार करण्याची समस्या जर असली, कुठे कुत्रा मारला किंवा नाली जाम झाली, सगळं जे सांगण्यात तुम्ही सूचना दिली तर त्यांची भाषा अशी राहते, म्हणजे काय आहे ते आपल्याला काही शिवीगाळ करत नाही. करू करू आम्ही कुठे नैतिक उरालाय, आम्हाला आम्हाला ग्रामपंचायत लवकर पेमेंट देत नाही, पगार देत नाही आणि आम्ही कामच करा का, असे बी भाषा त्यांचे कर्मचारी सफाई कर्मचारी भरपूर वेळा त्यांना माझ्या स्वतःला तक्रार केलेली आहे. मी साहेबाला पण बोलून सांगतो मला याच्यावर त्यांना तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना स्पीक करा. त्याच्या प्रश्न अरे मला बोलू दे, याच्या प्रश्न उत्तर देता ना. हॅलो हे बघा, तोशी पैसा म्हणणं बरोबर आहे. त्यावेळेस कर्मचाऱ्याचे पगार थकलेले होते, आता कर्मचाऱ्याचे पगार रेग्युलर झालेले आहे आणि आपल्याकडं फक्त गटार काढण्यासाठी एकच कर्मचारी आहे. आम्ही एका कर्मचाऱ्याची आता दौंडी देऊ. जर आपल्याला कर्मचारी भेटला तर ठीक, नाही तर आपण मागच्या 3 वर्षापासून बाहेरून कर्मचारी आणून नाली सफाईचं काम करतो दरवर्षी. कारण एकच कर्मचारी आणि गाव मोठं आहे, त्याला जबाबदार मी आहे मान्य आहे, पण मला एक कर्मचारी पाहिजे ना. एका कर्मचाऱ्याकडून एवढं काम होऊ शकत नाही. सफाई कर्मचारी म्हणून कोणाला नियुक्त नसेल तर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज द्या, त्याची नियुक्ती करून घेण्यात येईल. ग्रामपंचायत मध्ये सगळ्यांना लेखीबारी आहे. मुलीचं लग्न झालं की ग्रामपंचायत मध्ये जर समजा आपण मॅरेज सर्टिफिकेट मागायला जातो, 1000 रुपये मागतात. ते कशासाठी मागतात? थांबा सर, काय म्हणतात? कशासाठी मागतात? माझ्याकडे प्रूफ आहे, विचारून घ्या. बोलवतो मॅडम ना. पाटील पाटील मी तुम्हाला फोन केला तुम्हाला. आज तुमच्या लेखी बारीचे लग्न झाल्यावर दर सरकारी ग्रामपंचायतला द्यावाच लागेल. सांगा पैसे कुठे झाले? 1000 रुपये कशासाठी घेतले? हे बघा ऐका ना मी हे बघा, स्वतः मी किंवा माझी बॉडी कोणीही 1 रुपया घेतलेला नाही. ऐका ना, अरे ऐका तर खरी, ऐकायचं नाही तुम्ही राव. हे बघा, सरपंच उपसरपंच व बॉडी व मी कोण, ऐका ना, आम्ही पैसे घेत नाही. हे बघा, आता त्या ऑपरेटर मॅडमने ऐका ऑपरेटर मॅडमने तुमचे ऐकून घ्या ना. ऑपरेटर मॅडमनी जर तुमचे ते 1000 रुपये घेतले असेल तर ते कशाचे घेतले ते तुम्हाला सांगाल, पण असा आरोप नका करू आम्ही ग्रामपंचायत बॉडीनं तुमचा 1 रुपया घेतलेला नाही. नाही तर तुम्ही असं दाखवा. मी 2 ऍफिडेव्हिटचे घेतले पैसे, बॉन्ड टाईप करायचे घेतले, फाईलचे 500 रुपये घेते. 1000 रुपये कोणाकडनं घेतलेले नाही. आणि जर 1000 रुपये म्हटले असतील, 500 रुपये घेते ना, 500 रुपये घेते ना. हॅलो, अशी जर ग्रामपंचायत मध्ये जर सगळ्याची लूट होत असल्यास योग्य कारवाई करण्यात यावी. आणि आज भैया, आज काय श्रावण सोमवार, आज श्रावण सोमवार आहे, त्याच्यात नागपंचमीचा बी विशेष दिवस आहे. ग्रामपंचायत काय करत आहे? नंगीबा रोडवर काही दुरून लोक येत आहे. ग्रामपंचायत सोमवार येतपर्यंत त्या खड्डेगिडी बुजावे, माझी अशी विनंती आहे. त्याच्यावर सोलर पाठी बसवला पाहिजे, तिथे लाईट पाहिजेत, ते लिहून घ्या आणि ते झालंच पाहिजेत. हे वारंवार सांगणारी मी लोक येतात, जत्रा येते तिथे लाईट पाहिजेत, घरीचे वायर म्हणून तुम्ही शिल्लोडला लाईट टाकत नाही, ते लिहून घ्या आणि हे काम झालं. हा
मी काय म्हणतो अजून एकही आम्हाला काय कशाचाही लाभ ना मिळलेला आहे बरं का. आम्ही असं म्हणणं आमचं वाडीचं नामोनिशाण आहे की नाही बा, आम्ही प्रॉपर आहे का नाही उंदरगावचे, फक्त एवढी माहिती द्या आम्हाला. हा माहिती सिंगरवाडी आहे. सिंगरवाडीत आपण प्रत्येक वाडीला इलेक्शन आले तर आपण तिथे मतदान मागायला जातो, बरोबर आहे का. तिथे सिंगरवाडीत भरपूर लोक राहते, 25-30 100 50 घरे तिथे. पण सर त्यांना इंधनगाव ग्रामपंचायत पासून काही योजनाचा किंवा काही सुविधा उपलब्ध नाही. आणि ते भरपूर वेळेस आपल्याला अर्ज करतात वारंवार, तर त्यांना उत्तर दिलं जातात की ते आमच्या अंडरमध्ये येत नाही. आता पंकज भैयाने सिल्लोडला आमदार साहेबांना पण ते मागणी केलेली आहे का ते सिंगरवाडीतलं आपले आराखड्यामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रशासकीय नियमाने तुम्ही जे करू शकत ते करा साहेब, त्यांचा ते प्रश्न पिढवा. शिंगारवाडीचा प्रश्नाबद्दल बोलतो मी. शिंगारवाडी ही मोहाळ हट्टी शिवारमध्ये येते, ऐकून घ्या. त्याचा 7/12 नोंद घेण्यासाठी आमदार साहेबांच्या जनता दरबारमध्ये मी स्वतः अर्ज दिलेला आहे. त्याचे नोंद झाल्यानंतर ती वाडी ज्या ग्रामपंचायतमध्ये जाईल त्या ग्रामपंचायत मार्फतच विकास करावा लागेल. राहिला आपला ग्रामपंचायतचा प्रश्न, आपला ग्रामपंचायत मार्फत जे समजा आपल्या गावातून जी थोडीफार विकास निधी जमा होतो त्या माध्यमातून 1-1.5 लाख रुपये खर्च ग्रामपंचायत बहुमताने ठराव पारित केल्यानंतर खर्च करता येईल, याचे मी तुम्हाला आश्वासन देतो. आम्ही काय म्हणतो साहेब, फक्त मो काय म्हणणं आहे, फक्त घरकुलाचा विषय काय फक्त कोणीच नका बोलू. मग तेच म्हणणं आहे का कॅन्सल झाले, का दबाव खाली करताय, का कशा कारण करताय, तुम्ही फक्त एवढं उत्तर द्या आम्हाला घरकुलाचं. हो एवढं. हे बघा, यांची जी वाडी आहे म्हणजे आपल्या गावातले जे लोक राहतात, शासनाचा नियम असा आहे उंडणगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतलेच फक्त करू शकतो. आता त्यांच्या अगोदर काय चालत होतं मी तुम्हाला क्लिअर सांगतो की ते नियमानुसार आपल्याला करता येत नव्हते. पण ती जागा कोणाची आहे, हट्टीमोळ ग्रामपंचायतची जागा आहे. पण आपण काय करत होतो त्या ठिकाणी यांचे सातबारे लावून आपण त्या ठिकाणी यांना घरकुल बांधण्यासाठी मदत करत होतो. पण त्या ठिकाणाहून तक्रार झाली, पोलीस स्टेशनला गेली, तेव्हापासून हे काम बंद पडलेलं आहे. आता याच्यावर इलाज असा आहे, संबंधीने ऐका ना, संबंधिताने अर्ज दिलेला असल्यामुळं याच्यात मला काही करता येत नाही. पण आता पंकज भैया म्हणता की आमदार साहेबांकडे दिलेले आहे, त्याच्यावर जो निर्णय होईल त्याच्यानंतरच हा मार्ग लागू शकतो. साहेब 7/12 लावून तुम्ही ना घरकुल मंजूर केले, मग 7/12 तक्रार दाखवायचं आहे का यायचं आहे? ऐका ना, दोन मिनिटं ऐका. नियम काय सांगतो, यांनी 7/12 लावला बरोबर आहे, मग यांनी 7/12 जिथं लावला तिथं घर बांधायला पाहिजे. पण यांनी ते जे हट्टीमोळ ग्रामपंचायतची जागा आहे त्याच्यात बांधल्यामुळे त्यांचं म्हणणं नाही. पण हे बघा, तुमचे घरकुल आम्ही रद्द केले का किंवा आम्ही थांबवले का तुमचे पैसे? पण ते तुमच्या जे ऐका, तुमच्या लोकांनीच तिथं भांडणं केले त्याच्यामुळे रद्द झालं ना ते. नाही पण आता त्या लोक आपल्या काय हातामध्ये तुम्ही सांगा. तक्रारदाराने तक्रार केल्यामुळे ते घरकुल विभागात तक्रार दिलेली, त्याच्यामुळे तुमचे हप्ते भरत नाही, ते तक्रार केल्यामुळे ते घरकुल रद्द झालेले. आता तुम्ही काय करा, एक नवीन अर्ज द्या, हे प्रोसिडिंग ग्रामसभेची लावून आणि पंचायत समितीला देऊन टाकू साहेब. तुम्ही करा त्याच्यावर, मग आम्ही ना निवडून तुम्हाला दिलं, तुम्ही त्या माणसाला भेटा. नाही